आज आपण शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत उपयुक्त माहिती घेऊन आलो आहोत। तर मित्रांनो, तुमच्याकडे सामायिक किंवा जॉईंट जमीन असेल आणि तिची वाटणी करायची असेल तर ती कशी करायची असते, कोणत्या पद्धतीने करायची हे अनेकांना माहित नसतं। खूप वेळा असं होतं की एका सातबाऱ्यावर अनेक नावं असतात, भाऊ बहीण, चुलत भाऊ, चुलत बहिणी किंवा इतर नातेवाईक। तर अशी जमीन वाटून घ्यायची असेल तर खातेफोड करून प्रत्येकाने आपला स्वतंत्र सातबारा करून घेणं आवश्यक असतो। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की खातेफोड किंवा वाटणी ही 3 पद्धतींनी कशा प्रकारे करता येते आणि तेही अगदी सोप्या भाषेमध्ये। वाटणीचा पहिला जो प्रकार आहे तो म्हणजे सहमतीने वाटणी, म्हणजेच रजिस्टर नोंदणी करून। जर सर्व भावंड किंवा इतर भागीदार वाटणीला तयार असतील तर त्यांनी एकत्र येऊन दुय्यम निबंधक कार्यालय म्हणजे सब रजिस्टर ऑफिस मध्ये एक वाटणीचा नोंदणीकृत दस्तक तयार करायचा असतो। उदाहरणार्थ, समजा 3 भाऊ आहेत तर त्यांनी कोणाला कोणता भाग मिळणार आहे हे ठरवायचं व त्याचा दस्तामध्ये तसा उल्लेख करून तसा दस्त तयार करायचा। हा दस्त तलाठी आणि तहसीलदार यांच्याकडे दिल्यावर खातेफोड होते आणि प्रत्येकाच्या नावावर स्वतंत्र सातबारा मिळतो। वाटणीचा दुसरा प्रकार म्हणजे 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर वाटणी। महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम 25 नुसार जर सर्व खातेदार रक्ताचे नातेवाईक किंवा भाऊ बहीण असतील तर ते 100 रुपयाच्या स्टॅम्पवर एक साधा वाटणीचा कागद तयार करू शकतात। त्यामध्ये कोणत्या व्यक्तीला कोणता भाग मिळणार आहे, त्या जमिनीवर कोणतं घर आहे, विहीर आहे, शेती वगैरे आहे, जर कर्ज म्हणजेच बोजा असेल तर ते कोणाच्या नावावर आहे, या सगळ्या गोष्टींचा स्पष्ट उल्लेख करावा लागतो। हा कागद तहसील कार्यालयात दिल्यावर तहसीलदार नोटीस काढतात, सर्वांचा जबाब घेतात आणि 15 ते 20 दिवसात आदेश देऊन खातेफोड करतात। त्यानंतर तुम्हाला स्वतंत्र सातबारा उतारा मिळतो। वाटणीचा तिसरा प्रकार म्हणजे कोर्टामार्फत वाटणी। वाद असलेल्या प्रकरणांमध्ये अशा प्रकारे वाटणी करता येते। खूप वेळा वाद निर्माण होतो। उदाहरणार्थ, काही जण वाटणीला तयार नसतात किंवा काही जण मरण पावले असतात आणि त्यांचे वारसदार पुढे येतात। अशा वेळी कोर्टामार्फत वाटणी करावी लागते। त्यासाठी वाटणी हवी असलेल्या व्यक्तीने कोर्टात दावा दाखल करणे अत्यंत आवश्यक असते। सातबाऱ्यावर जी नावं आहेत ती सर्वजण प्रतिवादी म्हणून दाव्यामध्ये घेतली जातात। कोर्ट नोटीस पाठवते आणि दोन्ही बाजू ऐकून घेऊन मग आदेश देते। जर प्रतिवादी कोर्टात हजर झाले नाही तरी कोर्ट एकतर्फी निर्णय देऊ शकते आणि वाटणीचा आदेश देऊ शकते। हा एक कायदेशीर मार्ग आहे। यासाठी चांगल्या वकिलाचा सल्ला घेणे अत्यंत आवश्यक आहे। या विषयासंदर्भात महत्त्वाचे मुद्दे आता आपण जाणून घेऊया। सगळ्यांची सहमती असेल तर वाटणी फार सोपी असते। एकदा स्वतंत्र सातबारा मिळाला की तुम्ही त्या जमिनीवर स्वतंत्रपणे कर्ज काढू शकता, वेगवेगळी शासनाची अनुदानं मिळवू शकता किंवा जमिनीची खरेदी विक्री करू शकता। जर वाद असेल तर अशा वेळी वेळ लागतो, पण कोर्टामार्फतही वाटणी शक्य आहे। जर तुम्हाला या संदर्भात अजून काही प्रश्न असतील तर कृपया कमेंटमध्ये विचारा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा आणि आमचा चॅनल अजूनपर्यंत सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।